विकास कामाच्या आणि भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सभेचे अध्यक्ष आपल्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शेतकरी सन्माननीय गोपाळरावजी शिरसाट, गावच्या सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व ग्रामपंचायती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या गावचे अध्यक्ष माननीय संतोष कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या गावचे सन्माननीय रवींद्र शिंदे, कुराडे मामा, या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या अनेक भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव, सहकारी मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर मुसळगावमध्ये अतिशय अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक, गावातील सर्व तरुण मंडळी, पंचकुशीला आलेले शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनींनो, माझ्या सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी मला मनापासूनचा आनंद होतोय. अनेक वेळा गोपाळराव शिरसाटसह या गावाच्या ज्येष्ठ मंडळींनी अनेक वेळा कोंदेवाडी पूर कालव्याच्या संदर्भामध्ये माझ्यासमोर प्रश्न मांडले. मागच्या वेळेस तो पूर कालवा वाहून गेला आणि त्या बंधारा एका चुकीचा बंधारा सजेस्ट केल्यामुळे त्या फ्लॅटिंग होऊन या ठिकाणी चाळी सुद्धा वाहून गेली. त्यावेळेसही ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती. तहसीलदाराला सांगून त्या ठिकाणी आपण योग्य मार्ग काढून तातडीनं आपण त्या पूर चाळीची या ठिकाणी दुरुस्ती करून घेतली आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाणी आपण मुसळगावकरांना. मुसळगाव गोपाळराव म्हणतात गोष्ट खरी आहे, मुसळगावकरांचा आत्मा आहे. पूर चाली म्हणजे मुसळगावकरांचा आत्मा आहे. पण हा मुसळगावकरांचाच नाही तर मी आता गेल्या सकाळपासून मनेगाव होतो. मी आता आमचे जे लोखंडराव सभे स्थानिक स्वराज्य संस्थेचे त्यांना मी सगळ्या गावातल्या सगळ्या निवडणुकीवरच्या ब्रिटिशकालीन मतदारांचा सर्वे करायला सांगितलं आहे. एकूण जवळपास 30-32 ब्रिटिशकालीन मतदार आहेत आणि याच्यातून जाणारे जे कालवे आहेत त्या कालव्यावरती अनेक शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आपण जे जवळ असल्यामुळे सिन्नर शहराचं पाणी या ठिकाणी सातत्याने येत राहतं, MIDCचं पाणी या ठिकाणी येत राहतं. त्यामुळे काही अंशी आपल्याला थोडासा या ठिकाणी दिलासा जरी मिळाला असला तरी परंतु ते पाणी केमिकल मिश्रित असल्यामुळे शेतीला वापरण्याचा धोका शेतकरी या ठिकाणी घेत नाही. त्यामुळे तो एक मोठा मुद्दा झाला. त्याही संदर्भात मला मी बोलणारच आहे. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते काम इतकं महत्वाचं होतं की सुदैवानं मी या ठिकाणी सत्तेत गेलो आणि माझी एकामागे एक सगळीच कामं या ठिकाणी मंजूर होत गेली. आज तालुक्यामध्ये जवळपास 2-3 हजार कोटी रुपयाची कामं आपण मंजूर करून आणलेली. कामाची सुरुवात आता या ठिकाणी होते आणि लवकरात लवकर कामं या ठिकाणी मार्गी लागणार आहेत. आज तसं पाहिलं तर मुसळगावमध्ये आपण इतकी कामं केली आहेत की आता ज्या 2 पूर कालवे त्यांनी सांगितलंय की मला गावाच्या परिसरामध्ये आम्ही मोकळं ठेवलेलं आहे पाणी जिरण्यासाठी. पण तुम्हाला खात्री सांगतो पुढच्याच वर्षी किंवा 2 वर्षात मागे येणार आहे काही काळ हे पण बंदिस्त करा, हे बंद करा म्हणून. ही काय चालू ठेवू नका कारण आमच्याकडे जे पुरवठा झालाय पाणी खूप झालंय. कारण हा कालवा आता पूर कालवाने झाला, हा कालवा आता 12 महिने झालेला आहे. कारण या कालव्यातून तुम्हाला 12 महिने पाणी मिळणार आहे. नदीजोड प्रकल्प एवढ्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारला जाऊन कॅबिनेटची मान्यता मिळणार आहे आणि 14,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. त्यातून संपूर्ण देवनदीला 3.5 TMC पाणी म्हणजे 350 MCMT पाणी हे देवनदीतून वाहणार आहे. देवनदी 12 महिने वाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे पाणी 12 महिने मिळणार आहे. हे फक्त पावसाळ्यापुरतं मिळणार नाही, जमीन रिचार्ज करण्यापुरतं मिळणार नाही, तर तुम्हाला सातत्याने तुम्हाला 12 महिने तुमच्या जमिनी या ठिकाणी बागायती होणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला भविष्यकाळ हा तुमच्या अतिशय उज्ज्वल आहे. आता त्या संदर्भात पाण्याचा जो प्रश्न रवी शिंदे उपस्थित केला आहे तो जेन्युइन आहे, तो महत्वाचा आहे. तो परवा खासदार साहेबांचा सत्कार ज्यावेळेस होता त्यावेळेस MIDCच्या अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या कंपनीच्या अनेक लोकांनी खंत व्यक्त केली की जो महत्वाचा जो मुद्दा आहे तो ही ट्रीटमेंट जो प्लांट आहे तो ट्रीटमेंट प्लांट या वॉटर ट्रीटमेंट प्लांट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे काही केमिकल मिश्रित पाणी आहे तोपर्यंत हे नदीत सोडल्याशिवाय राहत नाही. या संदर्भात आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, राज्य सरकारला उद्योग सरकारला वेटीज धरून ETP प्लांट या ठिकाणी WTP प्लांट या ठिकाणी करावा लागेल आणि तो WTP प्लांट प्रत्येक उद्योजकाला करणं शक्य नाही. तर त्यामध्ये टेक्निकल स्टाफ लागतो, त्यामध्ये खर्च खूप येतो आणि तो मेंटेन करता येत नाही.
परंतु सगळे औद्योगिक वसाहत मिळून एक जर वॉटर ट्रीटमेंट प्लांट केला आणि या सगळ्या कंपनीचं पाणी वॉटर ट्रीटमेंट मध्ये सोडून आणि जे काही स्वच्छ चांगलं पाणी तयार होईल ते नदीमध्ये सोडलं तर मला असं वाटतं त्यापासून शेतीला धोका होणार नाही आणि त्यातून शेतकरी आपल्या शेतीला पाणी निश्चितपणे वापरतील.